झी 24 तास एक पाऊल पुढे। एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज दुसरी आपल्या या बातमीपत्रात आता आलेली आहे, ती आता आपण बघूयात। पीएसआय मारहाण प्रकरणातील आमदार सुटणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मारहाणीचं सीसीटीव्हीत स्पष्ट रेकॉर्डिंग नाहीये, संशयाचा फायदा आमदारांना मिळणार का असं बोललेलं जात आहे। विधान भवनातील सीसीटीव्ही काय कामाचे मग, असंही अर्थातच प्रश्न पडतो। विधान भवन परिसरात एकूण 28 सीसीटीव्ही कॅमेरे आहे। आता सीसीटीव्ही वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर पीएसआय मारहाण प्रकरणातील आमदार सुटणार का अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अर्थातच मारहाणीचं सीसीटीव्ही स्पष्ट रेकॉर्डिंग नाही आणि एकूण संशयाचा जो फायदा आहे तो आमदारांना मिळणार अशीच काहीशी चित्र आता आपल्याला दिसतंय। की आम्ही मारहाणीमध्ये नव्हतो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे जे आहेत ते स्पष्ट दिसून त्याची सूत्रांकडनं माहिती आहे, कारण हे सीसीटीव्ही जो आहे तो थोडा अंतरावर होता जिथे मारहाण झाली तिथून, आणि विधान भवन परिसरात आपल्याला माहिती आहे एकूण 28 सीसीटीव्ही आहेत, त्यामुळे याचा निश्चितच संशयाचा फायदा मिळू शकतो। फक्त आता जो पुरावा पोलीस तो जी तपासणी लोक देतील, साक्ष देतील, त्या साक्षी वरूनच आता पोलीस पुढील कारवाई खरोखर दीपक कुठेतरी साक्षीवरूनच अर्थातच पोलीस कारवाई होऊ शकते। मात्र आपल्याला आठवत असेल एकूणच हे जेव्हा प्रकरण झालं तेव्हा 5 आमदार जे निलंबित झाले, एक शिवसेनेचा होता, भाजपचे होते, मनसेचे होते, त्या संदर्भात असं विरोधी पक्षनेते बोलत होते की अर्थातच सत्ताधारी आमदार देखील या फुटेज मारामारीमध्ये होते आणि त्यांच्यावरती मात्र कारवाई केली गेली नाहीये आणि एकूणच सीसीटीव्ही फुटेज बद्दल देखील त्यांचा आक्षेप होता। या एकूण संदर्भात आपण काय म्हणाल? निश्चित विरोधकांनी केला की फक्त सत्ताधारी आमदारांना निलंबित करण्यात आलं या प्रकरणी, आणि ही जी कारवाई झाली ती एकटी झालेली आहे आणि या मारहाणीमध्ये सत्ताधारी आमदारही होते असा दावा काही विरोधकांनी केलेला आहे। त्यामुळे जर या सदस्यांनी जी समिती आहे आता गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीसमोर जर साक्ष दिली तर कदाचित सत्ताधारी पक्षाचे कोण आमदार आहेत हे समोर येईल, परंतु आता अशी साक्ष द्यायला कोणी पुढे अशी शक्यता कमीच दिसते। झी 24 तास एक पाऊल पुढे।